लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे महायुती सोबत जाणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ही चर्चा होण्याचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वाढलेली जवळी। राज्याच्या राजकारणात 2019 पासून बरीच उलथापालथ पाहायला मिळाली। एकमेकांचे मित्र असलेले उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस दुरावले। भाजपा शिवसेनेचे बिनसल्यामुळे राज्यात महाविकास आघाडी बनली। त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षांनी शिवसेनेचं एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे असं 2 गटात विभाजन झालं। मनसेनेही मराठी सोबत हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतली। मागील 5 वर्षात राज्यातील राजकारणात कधीही काहीही घडू शकतं असं चित्र तयार झालं। त्यात आता मनसेला सोबत घेण्यासाठी महायुती चर्चा करू लागली आहे असं बोललं जातं। मनसे भाजपासह महायुती सहभागी होणार का? महायुतीतून मनसेला पुन्हा उभारी मिळणार का? राज ठाकरेंच्या पक्षाचा खासदार दिल्लीत जाणार का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया। राज ठाकरेंच्या पक्षाची स्थापना 2006 साली झाली। 1999च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आणखीन एक नवा राजकीय पक्ष पटलावर आला। राज ठाकरेंची वाढती लोकप्रियता, युवकांमध्ये क्रेज, राज ठाकरेंची भाषण शैली यामुळे शहरी भागात मनसेची हवा निर्माण झाली। पक्षाच्या स्थापनेनंतर अवघ्या 3 वर्षात राज ठाकरेंच्या मनसेनं 13 आमदार निवडून आणले। आता यातील बरेच आमदार पक्षाला सोडून गेलेत। 2009 ते 2014 या कालावधीत मनसेला संघटना वाढण्याचं बळ मिळालं, परंतु प्रत्यक्षात हे चक्र पुन्हा वेगाने मागे फिरलं। 13 आमदार निवडून आलेल्या मनसेला 2014च्या निवडणुकीत एकच जागा जिंकता आली। नाशिकमध्ये मिळालेली सत्ताही हातातून गेली। पुणे, मुंबई महापालिकेतील नगरसेवकही कमी झाले। राज ठाकरेंची मनसे राजकीय पटलावर केवळ नावापुरतीच उरली। राज ठाकरेंच्या भाषणाला प्रचंड गर्दी होते, पण त्याचं मतात रूपांतर होत नाही हे चित्र तयार झालं। त्यामुळे यंदाच्या 2024च्या निवडणुकीत राज ठाकरेंसमोर मनसेला उभारी देण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। त्यात मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यासाठी मनसेला लोकसभेच्या 1 किंवा 2 जागाही सोडण्याची तयारी भाजपाने केली आहे। मुंबईतील दक्षिण मुंबई ही जागा मनसेला द्यावी अशी चर्चा महायुतीत आहे। त्याला कारणही तसेच आहे। दक्षिण मुंबई हा मराठी बहुल भाग असून गेल्या 2 टर्म पासून या ठिकाणी शिवसेना भाजपा युतीत अरविंद सावंत हे खासदार म्हणून निवडून आलेत। मराठी भाग असल्यामुळे या ठिकाणी मनसेला मानणारा वर्गही जास्त आहे। त्यामुळे या जागेवर मनसे उमेदवार उतरवण्याचा विचार महायुतीच्या मनात आहे। आता आपण आकडेवारी पाहूया। 2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे मिलिंद देवरा निवडून आले। मिलिंद देवरा यांना 2,72,411 मते पडली। मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 1,59,729 मते पडली, तर शिवसेनेच्या मोहन रावले यांना 1,46,118 मते पडली। 2014च्या मोदी लाटेत दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे अरविंद सावंत विजयी झाले। अरविंद सावंत यांना 3,74,780 मते पडली। काँग्रेसच्या मिलिंद देवरांना 2,46,632 मते पडली, तर मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 84,864 मते पडली। आता मागील 2019च्या निवडणुकीत मनसेनं लोकसभा निवडणूक लढली नाही, परंतु राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपा विरोधात जोरदार प्रचार केला। त्याचा फायदा तेव्हाचे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीलाही झाला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून पुन्हा अरविंद सावंत विजयी झाले। आता याच मतदारसंघात मनसेला उतरवण्याचा विचार महायुती करते आहे, कारण या ठिकाणी मनसेची हक्काची 60,000 ते 1 लाखापर्यंत मतदार आहेत, जी मोदी लाटेतही राज ठाकरेंसोबत कायम राहिली। त्यात काँग्रेसचे मिलिंद देवरा हे देखील महायुतीत आले। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना राज्यसभेवर पाठवलं। त्यामुळे इथे मनसेचा उमेदवार दिल्यास त्याची थेट लढत अरविंद सावंतांसोबत होईल। त्यामुळे मनसेची हक्काची मते आणि महायुतीचा साथ
हे समीकरण जुळल्याने दक्षिण मुंबईत मनसेचा पहिला खासदार निवडून येईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल।